नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण माझी कन्या भाग्यश्री योजना याच्याबद्दल संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत. तर यामध्ये योजना कोणासाठी असणार आहेत, या योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत, यासाठी कुठे तुम्ही अर्ज करू शकता, हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तसंच मित्रांनो, आपण खूप साऱ्या योजनांच्या रिलेटेड आणि जी आर रिलेटेड असे व्हिडिओ घेत असतो. तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जे काही व्हिडिओज असतील ते वेळच्या वेळी मिळत राहतील. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण वळूयात व्हिडिओकडे. तर तुम्ही इथे स्क्रीनवर पाहिलंच असेल. तर इथे स्क्रीनवर आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता माझी कन्या भाग्यश्री योजना. तर या योजनेमध्ये तुम्हाला 1 ऑगस्ट 2017 पासून महिला आणि बाल विकास महाराष्ट्र शासनातर्फे सर्वप्रथम माझी कन्या भाग्यश्री योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानंतर या योजनेअंतर्गत शासन खालीलप्रमाणे आर्थिक सहाय्य प्रदान करेल. त्यानंतर या योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. तर इथे एक मुलगी 18 वर्ष कालावधीसाठी 50,000 रुपये, 2 मुली प्रत्येकी मुलीच्या नावे 25,000 रुपये, त्यानंतर 7.5 लाख म्हणजे 7.5 रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आणि फक्त कौटुंबिक नियोजन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर लाभ. प्रत्येक 6 वर्षानंतर कुटुंब जमा व्याज काढू शकतो. त्यानंतर इथे मुदत ठेवीच्या निर्मितीसाठी 20 कोटी आर्थिक वर्ष 2017 आणि 18 आणि 14 कोटी रुपये वित्तीय वर्ष 2018 आणि 19 वितरित करण्यात आला आहे. तर ही योजना सध्या ही चालू आहे. तर जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर तुमचं अंगणवाडी असेल तर अंगणवाडी किंवा तुमची पंचायत समिती येथे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. तर याचे फॉर्म मी तुम्हाला अर्ज फॉर्म तुमच्या अंगणवाडी सेविका असणार आहे त्यांच्याकडे मिळेल व तुमची पंचायत समिती यांच्याकडे मिळेल. जर यांच्याकडे तुम्हाला जर असे फॉर्म मिळाले नाही, तर तुम्हाला तुमचं जिल्हा कार्यालय असेल तिथे फॉर्म मिळतील. पण तुम्हाला तुमचे अंगणवाडी कार्यालय व पंचायत समितीचे कार्यालय येथे हे फॉर्म मिळतीलच. तर त्यासाठी जो शासन निर्णय निघालेला आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. त्यामधून तुम्ही अगदी सहजरित्या डाउनलोड करून योग्य ती माहिती मिळवू शकता. पण आपण इथे थोडक्यात शासन निर्णय पाहू. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे 1 ऑगस्ट 2017 रोजी हा शासन निर्णय तो चालू झालेला आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता माझी भाग्यश्री योजनेबद्दल बदल करून सुधारित नवीन योजना लागू करण्याबाबत. तर हा जो सुधारित जी आर आहे तो 1 ऑगस्ट 2017 रोजी अंमलात आणलेला आहे. त्यानंतर यामध्ये तुम्ही इथे खूप सारी माहिती मिळवू शकता. त्यानंतर इथे जो शासन निर्णय कशा प्रकारे असणार आहे तोही तुम्ही वाचू शकता. तर शासन निर्णय खूप मोठा असल्यामुळे आपण वाचायला गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. तर तुम्ही अगदी सहजरित्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली की त्यामधून तुम्ही शासन निर्णय अगदी सहजरित्या सोप्या पद्धतीमध्ये डाउनलोड करून पाहिजे त्यावेळेस तुम्ही वाचू शकता. तुम्हाला पाहिजे ती माहिती तुम्हाला यामधून मिळत राहील. तर इथे एक संपूर्ण तुम्ही अशा प्रकारचे शासन निर्णय तो पाहू शकता व डिस्क्रिप्शन मधून डाउनलोड करून तुम्ही अगदी सहजरित्या रोजच्या रोज वाचायचं असेल, तुम्हाला पुरी माहिती मिळत असेल, तर तुम्ही पुन्हा ओपन करून वाचू शकता. तर पीडीएफ ची लिंक आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तर मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल. तर अशाच प्रकारचे आपण खूप सारे अपडेट्स येथे घेऊन असतो. शासकीय असो, खाजगी असो किंवा इतर शासकीय जी आर असले किंवा योजनांचे रिलेटेड असले, तर खूप सारे अपडेट्स आपल्या चॅनलवर मिळत राहतात. तर नक्कीच मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला नवीन जे काही अपडेट्स असतील ते मिळत राहतील. तसंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.